रे 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 काय रे, परत तो तसंच झालंय रे बाई. आपण आज शहानूरला पोचतोय की नाही काही मला तर डाऊटच आहे बाबा. थोडंसं चांगलं रोड आलं की परत हे असं मला वाटतं. अरे बापरे, पडलोच तुम्ही. आता मला असं वाटतं इथे पहिले रोड होता आणि त्यांनी काढला तो रोड परत नीट करायला. अरे भाई साहब, आज तर काही खरं नाही बाबा. ये देखो द हिरो. डेंजरस काम आहे यांचं तर. अरे बाप, किती जण आहेत ते या रोडवर. आता ते परत जाणार आहेत. माय गॉड, ही तर आपलीच टू व्हीलर असून हवा टाईट झाली आहे पूर्ण. त्यांची तर काय होत असेल. हो, इथे पाणी पण आहे. जाऊ दे, काही असो, मजा येते. वा 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 वा, मला पुढं आपला डेस्टिनेशन दिसतोय तर. येस, आपलं स्वागत करण्यासाठी उभे आहेत. जसं की आपण प्रधानमंत्रीच आहे नाही का, स्वागत करण्यासाठी उभे आहेत. ते पहिले गेल्यावर रापटवतील आपल्याला. एवढा भंगार रोड आहे, तुम्ही कशाला आले इथं मारायला पहिले तर ठोकतील. गाडी पण गरम होती भा. परत 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 एक वाय गॉड. आता जरा बरं वाटलं. असं मला असं वाटतंय थोडंसं थांबावं. शहानूर मध्यम प्रकल्प. तर आपण एंटर करतोय शहानूर मध्यम प्रकल्प. बट आता जायचं कुठं आपल्याला? स्ट्रेटच जावं लागेल ना आय गेस. आई ग, दमलो रे मी. गाडी किती गरम झाली बिचारी. चला, आलो शेवटी आपण शहानूर मध्यम प्रकल्प. नाईस. चला, ॲट लास्ट आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ तरी आलो ॲटलिस्ट. एवढे प्रयत्न करून पुढं आता आपल्याला दिसेलच नवीन नवीन काहीतरी. हो, नाईस. अच्छा अच्छा जी. अरे बाप, कसलं डीप आहे हे तर. डेंजरस हा. पण पुढे मला काही दिसत नाही यार. वर जाण्यासाठी हाच रोड आहे का? ते गेट वगैरे आहेत, मी एकदा बघितलेलं, खूप दिवस झाले. बट त्याला वर रोड आहे का जायला? ते गेट वगैरे कुठे आहेत? वरच आहेत ना? आहे ना जायला? चलो. तर पियुष, ॲट लास्ट आपल्याला भेटलंय शहानूर धरण. हा गेट आहे आय गेस. हे काय आहे? यांनी मला वाटतं हे काहीतरी बनवून ठेवलेलं आहे, क्वार्टर्स वगैरे लोकांसाठी. प्रवेश असल्यामुळे धरण प्रवेश बंद आहे काहीतरी लिहिलंय. बंद आहे, पण आम्ही जाणार आहे. वाव, सगळं डोंगर डोंगरच आलंय ना. अरे कसलं डेंजर आहे रोड. मज्जा आली पण यार आज. जाताना त्यांनी ते गेट बंद केलं तर काय करायचं आपण? हां, इथंच झोपू, काय विषय नाही.
ऐका खूप स्टीप आहे यार ते, तुम्हाला कॅमेरामध्ये कळत नसेल पण डेंजर आहे, रोड पण डेंजर आहे. ओ हो सही. तर भेटूया आपण वर पोचल्यानंतर. मी थोडं रोडवर कॉन्सन्ट्रेट करतो. भाई ऑफ रोडिंग थोडं डेंजरसच होत चाललं आहे. एकतर रोडला कोणीच नाही आहे, आपण दोघंच आहे फक्त, आणि पूर्ण इकडे डोंगर डोंगरच आहे. जर काही ब्रेकडाऊन झालं तर प्रॉब्लेम येतील आपल्यावर. पण नो वरीज, आय नो, भरोसा आहे मला आपल्या गाडीवर, असं काही होणार नाही. सो अच्छा लोक आहेत. इकडे बंद आहे का? हां आम्ही अडगाव खाडे, विनय खाडे. अच्छा ओके. ठीक आहे, मग आम्ही परत जातो आता. काय कोण? नाही राहू द्या, असं काही नाही, काही एवढं अर्जंट नाही आहे. अच्छा, म्हणजे ही परत जाणार आहे का वापस? ही गाडी जाणार आहे का परत? अच्छा नाही जाऊ दे, आता एवढं लांब कुठं जायचं, जाऊ दे, इथूनच बघतो. नाही थांबत नाही, फक्त इथूनच. हां तेच. जनावर जास्त झालेत का? येस कॅमेरा आहे. तेच म्हटलं जरा दाखवा का. हा 30,000चा. हेल्मेटलाच तुम्ही लावलेला आहे त्याला ते? हां लावलेला आहे तो. हे त्याचं सेटअप आहे पूर्ण. हे सगळं वेगळं, फक्त कॅमेराच येतो, त्यानंतर हे सगळं लावावं लागतं त्याला. म्हणजे शूट करायसाठी. हेल्मेट नाही निघतो तो पण. हे काढलं ना, हे निघून जातं बाजूला. वेगळं पण तुम्ही शूट करू शकता. तर एवढी मेहनत करून आपली मेहनत पाण्यात गेली रे भाई. पण त्यांनी काय सांगितलं ऐकलं ना तू? जनावरं आहेत. येस, वाईल्ड ॲनिमल्स. आपण रिस्क नाही घ्यायची बाबा, चला आपल्या घरी. असं जाता जातात जर पुढं आलं तर काय करणार आपण? त्याला काय पल्सर एनएस देणार आपण? आम्हाला जाऊ दे बाबा, तू एनएस घे, हवा कर, फिर मोटो कॅमेरा पण घेऊन टाक, मोटो ब्लॉगिंग पण चालू कर, चल जाऊ दे, आम्हाला जाऊ दे बाबा. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त ब्लॉगिंग करायसाठी आलो आहे, काही विषय नाही. काही म्हण, पण व्ह्यू मात्र एक नंबर आहे भाई, व्ह्यू मात्र एक नंबर आहे, पैसा वसूल. काय कडक व्ह्यू आहे. ओ भाई थांब. तर खूप प्रयत्न केल्यानंतर, ऑफरोडिंग केल्यानंतर, इथं पोचल्यानंतर आम्हाला असं कळतं आहे की डॅम बंद आहे आणि आजूबाजूला वाईल्ड ॲनिमल्स आहेत. सो त्यांनी डॅम बंद करून ठेवला आहे. बट तुम्ही नक्कीच व्ह्यू बघू शकताय, काय कडक व्ह्यू आहे. चलो फिर थोडा रेस्ट घेतल्यानंतर आता जरा बरं वाटतंय. तर जरा परत आपल्याला ऑफ रोडिंगलाच जायचं आहे.
चलो आता वाजलेत किती 5:30. ठीक आहे. धन्यवाद लिहिलं आहे. काय धन्यवाद, आम्ही काहीच बघितलं नाही, जाऊसुद्धा दिलं नाही आणि धन्यवाद. ठीक आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम. आता अतिशय सुंदर रोड आहे आपल्याला जाण्यासाठी, तर काहीच टेन्शन नाही आहे. चलो ये भी सही आहे. यार सगळ्यात वर्स्ट रोड आहे यार हा. फर्स्ट टाइम मी अशा रोडवर गाडी चालवली असेल. बाप रे बाप, या रोडनी हा तर ट्रक आणतोय. माय गॉड. अरे बाप रे बाप, खूप खतरनाक रोड आहे यार. जाताना पण एवढं खतरनाक वाटलं नव्हतं, पण आता खूपच वाटतोय. अरे भाई संभाल के रे बाबा, थोडं दुरूनच गेलेलं बेटर आहे. बापरे धूळ. हो माय गॉड. असंच थोड्याशा चांगल्या रोडवर येऊन खूप बरं वाटतं. माय गॉड. अगेन अशा रोडवर इको स्पोर्ट आणतायत लोक. नाईस. अरे बाप रे बाप. हे तरी बेटर आहे यार, असं तरी पाहिजे पूर्ण एंडपर्यंत. आता माझी व्रिस्ट दुखायला लागली आहे. बापरे, घर आहेत, इतर लोक राहत आहेत. नाईस. निसान मायक्रो. माय गॉड, हे कुठे चाललंय त्या रोडने आता पुढे? भयानक रोड आहे यार. घाबरलो ना मी. तू थोडंसं पाय वर घेऊन ठेव बाबा. अरे लोक या रोडनी 4 व्हीलर का आणतायत? दादा थोडं सरकतो का? थँक्यू. सूर्य काय भारी लपलाय, मस्त ग्रीनरी, एक नंबर. ते पियुष आपल्याला विचारत होते आय गेस. मग तू सांगायचं ना. मी असं केलं की मी ऐकलंच नाही बाबा. आता काय बोलू. हा ना, पहिलेच रोडनी मला कळत नाही कशी चालू गाडी, त्यातून तुम्ही पण विचारताय अजून. एकतर हँडल मी सोडू शकत नाही. दमतोय यार. या सगळ्या कॅलरीज बर्न होत आहेत या रोडनी. तर वातावरण पण खूप सुंदर आहे. चला, एवढा ट्रॅव्हल करून शेवटी आपण पोचलोय हायवेला. ऐक, परत मी शानूर डॅम बघायला येणार नाही, अजिबात नाही बाबा. खूप डेंजर रोड. वाव, चांगल्या रोडवर येऊन गाडी चालवायला खूप छान वाटतंय. माय गॉड, डेंजर डे होता. अंजनगाव सिटी, ॲटलिस्ट इथे तरी आपल्याला स्ट्रीट लाईट बघायला मिळतील. त्यानंतर पुढं गेल्यानंतर जेव्हा आपलं गाव म्हणा, किंवा जसे की ही अंजनगाव जिथे संपते तिथून स्ट्रीट लाईट नाही आहे. सो जर जास्त अंधार झाला तर गोप्रोमध्ये आपल्याला काहीच दिसणार नाही आहे. सो इथून आपलं गाव अराऊंड 7 किलोमीटर्स असेल. गोप्रोची बॅटरी लो झाली आहे. लेट्स सी. मी
हा ब्लॉग एंड करू शकेल की नाही करणार. जर मी ब्लॉग नाही एंड केलं तर मी ट्राय करेल की मोबाईलवर शूट करून ब्लॉग एंड करूया. सो लेट्स सी. मला एक टॅबलेट घ्यायची आहे मेडिकलमधून, ती घेऊन आपण निघूया गावाकडे. अरे काय एवढी ट्रॅफिक, काय झालं आहे? गाडीवाल्यांनी मध्ये लावलं आहे राव, काय करायचं भाई साहब. हे बघा डेंजर. लोक काय करतील याचा अंदाजा नाही भाई. कशामध्ये? अच्छा, ब्रोन आणि पत्रवाडी एवढं काय माहिती. बैलगाडी आली, बैलगाडी आली, बैलगाडी आली. घराची जर्नी कंप्लीट करून आपण परत आलेलो आपल्या गावाकडे. आणि मला असं वाटतं की आता आपण ब्लॉग एंड करावा. तर तुम्ही नक्कीच बघत राहा, प्लीज सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी, मोठं ब्लॉग्स आणत जाईल. आणि आपण नक्कीच पूर्ण विदर्भ एक्सप्लोअर करणार आहोत. तर स्टे ट्यून, टेक केअर, बाय.